शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पुरंदर विमानतळ भूसंपादनाचा मोबदला कधी जमा होणार? हाय हॅलो नमस्कार. आपल्या सर्वांचे महत्त्वाची माहिती या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे. आज आपण सदर व्हिडिओच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण माहिती घेऊन आलेलो आहोत. परंतु जर आपण पहिल्यांदाच या चॅनलवरती आला असाल तर अशाच नवनवीन व महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. राज्य शासनाने पुरंदर येथील प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनासाठी 6,000 कोटी रुपयांच्या कर्ज उभारणीस परवानगी दिलेली आहे. या संदर्भात विशेष हेतू प्राधिकरण अर्थात SPV स्थापना करण्यात येणार आहे व पुढील महिन्याभरात निधी उपलब्ध होणार आहे. त्यानंतर जमिनीचा मोबदला तातडीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांनी दिलेली आहे. काही शेतकऱ्यांनी विमानतळाच्या 3,000 एकर क्षेत्रापलीकडे जमीन देण्यास संमती दिलेली आहे. या जमिनींची मोजणी देखील सुरू करण्यात आलेली आहे. या ठिकाणी एरोसिटी विकसित करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मोबदल्यापैकी 10% जमीन परतावा याच एरोसिटीमध्ये दिला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलेले आहे. पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळासाठी 7 गावांमधील सुमारे 3,000 एकर जमीन संपादित केली गेलेली आहे. यासाठी 96% शेतकऱ्यांनी यापूर्वी संमती दिलेली आहे. संमती मिळवण्याचे काम जिल्हा प्रशासनाकडून 3 महिन्यापूर्वीच पूर्ण झालेले आहे. मात्र त्यानंतर आचारसंहितेमुळे राज्य शासनाकडूनच निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात निर्णय घेतला गेला नाही. आचारसंहिता संपताच राज्य मंत्रिमंडळाने यासाठी 6,000 कोटी रुपये कर्ज घेण्यास मंजुरी दिलेली आहे. यासाठी विशेष हेतू प्राधिकरणाची अर्थात SPV स्थापना करण्यात आलेली आहे. यात MIDC, MADC व सिडको या 3 संस्थांची भागीदारी आहे. भूसंपादन पोटीचा मोबदला शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा करण्यात येणार. कर्जाचा निधी जिल्हा प्रशासनाला उपलब्ध झाल्यानंतर तो तातडीने शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी सुमारे महिन्याभराचा कालावधी लागणार आहे. खात्यात निधी देण्यासाठी एक राष्ट्रीयकृत बँकेसोबत करार करण्यात आलेला आहे. या अगोदर रिंग रोडच्या भूसंपादनापोटी शेतकऱ्यांना चेकद्वारे मोबदला देण्यात आला होता. परंतु विमानतळाच्या भूसंपादनापोटीचा मोबदला शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा करण्याचे निश्चित करण्यात आलेले आहे, असेही डुड्डी यांनी स्पष्ट केलेले आहे. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.